पुढील बाबांचा संदेश। सद्गुरू जरी साधारण मनुष्यप्रमाणे ध्येय धारण करून अवतीर्ण झालेले असले तरी ते साधारण मानव नसतात। संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे आणि काही कार्य करण्यासाठी काही वेळा भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, वामन, बटुक, नरसिंह यांचे धारण करणारे सद्गुरू मनुष्य असू शकत नाही। तरी पण काही मूर्ख लोक सद्गुरूंना महापुरुषाव्यतिरिक्त विश्वव्यापक ईश्वर मानत नाहीत। ब्रह्मदेव शंकरापासून ते मुंगीपर्यंत हे सर्व सद्गुरूंचे अंशच आहेत। सद्गुरूंचा अवतार भगवान श्रीकृष्ण मानव शरीर धारण करून कार्य करत होते। त्यामुळे अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनीती जाणणारे व आत्मविद्या सांगणाऱ्या महापुरुषाव्यतिरिक्त सर्व व्यापक ईश्वर आहेत असे जाणणारे क्वचितच होते। तसे आज सुद्धा बाबांच्या बरोबर फिरणारी मंडळी आहेत। बाबांच्या बरोबर फिरलो, बाबा आध्यात्मिक ज्ञान पंडवून सांगायचे, बाबा असे सांगायचे, तसे सांगायचे असे म्हणून बाबांना देहापुरतेच पाहिजे। महापुरुषाव्यतिरिक्त सद्गुरू म्हणून व्यापक दृष्टीने पाहण्याचा क्वचितांनीच अनुभव घेतला। काही माणसं पूर्व सत्कर्मामुळे जन्मताच पंडित, ज्ञानी, प्रतिभावंत असू शकतात, तरी पण त्यांचे ज्ञान सद्गुरूंना जाणण्यासाठी अल्पसेच असते। या अल्पशा ज्ञानाने सद्गुरूंना जाणता येत नसल्याने आणि पांडित्य ज्ञानाचा अहंकार असल्याने मी कोणीतरी सद्गुरूपेक्षा मोठा आहे असे समजून मठ, आश्रम निर्माण करून किंवा इतर काहीतरी पदव्या लावून घेऊन त्यात अडकून बसतात। त्याच्याही पुढे जाऊन मी माझ्या कष्टाने हिमतीने मिळवलेले हे माझे वैभव आहे असे सांगून सद्गुरूपेक्षा मी वेगळा असल्याचा निरर्थक प्रयत्न करतात। हे मायावादी साधक असतात। सर्व भौतिक शक्तीचे अधिपती सद्गुरूच आहेत। मायाशक्ती अतिशय प्रबळ असली तरी ती सद्गुरूंच्या अधीन आहे। याचं ज्ञान मायावादी साधकाला नसतं, म्हणून सद्गुरूपेक्षा मी मोठा आहे हे दाखवण्यासाठी काहीतरी पदव्या लावून फिरतात। लौकिक अर्थाने किंवा वासना तृप्तीसाठी काहीतरी कार्य करतात। अशा मायावादींना अज्ञानी लोक बळी पडतात। जो वैष्णवी साधक आहे त्याला लौकिकापासून, उपाधीपासून भीती वाटते। सद्गुरू गुणगान करण्याव्यतिरिक्त इतर कशात त्याला रुची वाटत नाही। त्याचे ध्येय, लौकिक, उपाधी, ध्यास आणि वैभव सर्व काही सद्गुरूच असतात। अशा वैष्णवी साधकाचे चुकून एक वेळ जरी एखाद्याला दर्शन झाले तरी त्याचे भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही। भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या 9व्या अध्यायात हेच गुह्य सांगितले आहे। पुढील संदेश। मायावादी तत्वज्ञानाने प्रभावित झालेला मनुष्य केवळ मंदिरातल्या भगवंताचीच पूजा अर्चा करण्यात धन्यता वाटून घेतो, पण इतर जीवांचा तो आदर न करता उलट स्वतःला ज्ञानी समजून इतरांना शूद्र समजतो आणि स्वतःचे फार मोठे नुकसान करून घेतो। वैष्णवी साधक आपल्या चुका सुधारून सद्गुरू परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्याने प्रत्येक शरीर हे सद्गुरू मंदिराप्रमाणे आहे या भावावर स्थित होऊन कोणाचीही उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य प्रकारे आदर आणि सन्मान करतो। जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर मंदिरातल्या मूर्तीचीच पूजा का करावी असे म्हणणारे निर्विशेषवादी आणि ईश्वर सर्वव्यापी आहे तर मंदिरात किंवा मूर्तीत का नाही असे म्हणणारे सविशेषवादी ते नित्य वाद करत बसतात। त्यांना काहीच साध्य होत नाही। असे वाद मारणाऱ्यापासून दूर राहणे फार चांगलं। वाद घालणाऱ्या लोकांपासून दूर राहून ईश्वर आपल्या विविध शक्तीद्वारे आणि विस्तारित रूपाने भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित आहे असे जाणून वैष्णवी साधक ईश्वराला सर्वत्र पाहून सर्वत्र नमस्कार करतो आणि ईश्वरी गुण स्वाधीन करून घेऊन ईश्वर धामात जाण्यास पात्र होतो। असे पुष्कळ लोक आहेत जे स्वतःला भगवत भावित समजून आपण भक्ती योगात असल्याचे समजतात, पण अंतःकरणपूर्वक ते सद्गुरूंचे परमसत्य स्वीकारण्यास अपात्र ठरतात, म्हणून ईश्वर धामात जाण्याचे त्यांचे प्रयत्न व्यर्थ होतात। जे ईश्वराला जाणू शकत नाहीत ते स्वतःला ईश्वराशी एकरूप समजून स्वतःचीच पूजा करून घेत असतात, ते महात्मा कधीच असू शकत नाहीत। अशांचा आश्रय घेऊन कोणीच ईश्वर धामापर्यंत पोहोचू शकत नाही। असे ईश्वर धामात जाण्याचा व्यर्थ प्रयत्न करणारे पुढे आसुर, राक्षस होतात। म्हणून भक्ती मार्गात योग्य मार्गदर्शन आणि महात्म्याचा आश्रय फार महत्त्वाचा आहे। सद्गुरू ध्यानाव्यतिरिक्त इतर कोणाचेच ध्यान करत नाही तो महात्मा।
सद्गुरू सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण सांगतात, भक्ती मार्ग फार सोपा आहे, पण त्याचे योग्य मार्गदर्शन करणारा महात्मा मिळणं तितकंच अवघड आहे. योग्य मार्गदर्शन करणारे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आम्हाला मिळाले म्हणून आमचा भक्ती मार्ग सोपा झाला आहे. अन्यथा आम्ही नुसत्या वाऱ्या आणि दिंड्या करत बसलो असतो. भक्ती मार्ग सोपा आहे, पण ईश्वराचे रोखठोक परमसत्य सांगून भक्तीचा प्रचार करणे फार कठीण आहे. या पद्धतीने भक्तीचा प्रचार करण्यात एखाद्या वेळी आपला प्राण सुद्धा संकटात येतो. श्रीपाद बाबांनी आपला प्राण संकटात टाकून आमच्यासाठी भक्ती मार्ग सोपा केला आहे. भक्तीचा प्रचार करण्यात भगवान येशू, तुकाराम महाराज आदी संतांनी सुद्धा आपले प्राण संकटात टाकले. इतर देवता म्हणजे सद्गुरूंचे अंश आहेत. इतर देवतांची पूजा करून सुद्धा काही वेळा सद्गुरूपर्यंत जाता येत नाही. काही देवता आहेत त्या सद्गुरूपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवू शकतात. सद्गुरूपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवण्याचा काही देवतांना अधिकार असतो. तेच योग्य मार्गाने जाण्याचा बोध करू शकतात. सद्गुरूपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवू शकत नाहीत, त्यांचे पूजन करणे व्यर्थ आहे. इतर देवतांची उपासना करण्याचा उद्देश सद्गुरू भेट हेच परम लक्ष्य असावे. सद्गुरू भेटीसाठी काही वेळा इतर देवतांची उपासना करावी लागते. आतापर्यंत सद्गुरू भेटीसाठी आमच्याकडून इतर देवतांची उपासना झाली आहे, म्हणून आम्हाला सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा भेटले आहेत. सद्गुरू भेटीत अंतिम परमसत्याची प्राप्ती आहे. अंतिम आश्रयस्थान सद्गुरूच आहेत. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला अंतिम परमसत्य सांगताना सद्गुरूकडेच बोट केले. कलियुगात पांडुरंगाने सुद्धा नामदेवांना अंतिम परमसत्य सांगताना सद्गुरूकडेच बोट दाखवले. सद्गुरूच काही वेळा साधकाच्या उद्धारासाठी आराध्य दैवताचे रूप घेतात. आराध्य दैवताच्या कृपेने आम्ही सुद्धा इथपर्यंत आलो आहे, म्हणून त्याचं सुद्धा भजन सार्थ आहे. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पुढील बाबांचा संदेश. इंद्रिय तृप्तीच्या उद्देशाने सकाम यज्ञ कर्म करतात त्यांना देहत्यागानंतर उच्चतर लोकात प्रवेश मिळतो, पण तेथे सुद्धा इंद्रिय तृप्तीची वासना तृप्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतात. पुण्याचे फळ शिल्लक असेपर्यंत त्यांचे निरर्थक प्रयत्न चालूच असतात. पुण्य संपलं म्हणजे पुन्हा नीच योनीत परत येऊन पडतात. त्यावेळी त्यांची अवस्था फारच दुःखी कष्टी होऊन पुन्हा नरक यातनाच भोगत बसावे लागते. ज्या देवतांची उपासना करतो त्या देवतांची योनी त्याला प्राप्त होते. पितरांची उपासना करत असेल तर त्याला पितर योनीच प्राप्त होते. भीष्माचार्य गंगेचा उपासक होता म्हणून तो गंगेच्याच उदरात गेला. कर्ण सूर्याची उपासना करत होता, तो सूर्य योनीतच गेला. पांडव हे सद्गुरू भगवान श्रीकृष्णाचे उपासक होते म्हणून ते परमधामाला गेले. जोपर्यंत सद्गुरू या परमसत्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत सुखासाठी होणारे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. म्हणून सच्चिदानंद जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा दुःखमय संसारात न येण्यासाठी मनुष्याने परमसत्य जाणून घ्यावे व त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. त्यावेळी सद्गुरू कृपेने त्याचे प्रयत्न वाया न जाता शाश्वत परमसत्याचा भोग घेण्यास हक्कदार होतो. ज्यांना परमसत्य सद्गुरूंचा लाभ झाला आहे त्यांना त्यांचे जीवन सफल झाल्याचा आनंद घेता येतो. पानांना फुलांना पाण्याचा फवारा मारला तरी ते पाणी झाडालाच असते, पण ते तात्पुरतेच आणि तरी पण निरर्थक असते. तेच पाणी मुळाशी घातले तर दीर्घकाळ आणि सार्थक ठरते. तसं इतर विशिष्ट देवतांची उपासना केली तरी ईश्वरालाच पोचते, पण तात्पुरती म्हणून जाऊन पोचते. त्याचा मोबदला सुद्धा तात्पुरताच जमा होतो. तेच श्रम सद्गुरू उपासनासाठी वापरले तर त्याचे फळ शाश्वत असते. पुढील बाबांचा संदेश. बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य नियमित ईश्वर धामाच्या प्राप्तीसाठी दिव्य प्रेममय भगवत भावात स्थित होणे आवश्यक आहे. भगवत धामाच्या प्राप्तीसाठी नित्य नियमित सद्गुरू भजन करणं हा विधी अत्यंत सोपी सुलभ आहे. या विधीचं आचरण करून पूर्व पात्रतेविना सर्वात गरीबातला गरीब मनुष्य सुद्धा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो.
याला एकाच पात्रतेची आवश्यकता आहे, ती म्हणजे सद्गुरु निष्ठा, सद्गुरु प्रेम। या पात्रतेने फूल किंवा पान अथवा थोडेसे पाणी अर्पण करून ईश्वराला संतुष्ट करता येते। ईश्वराला मांस, मासे, अंडी, मद्य अत्यंत अप्रिय आहे। मांसाहार, मद्यपान करणारा व सद्गुरु प्रेम, सद्गुरु निष्ठा नसणाऱ्यांना अभक्त म्हटले आहे। अभक्ताने काहीही दिले तरी ईश्वर त्याचा स्वीकार करत नाही। आई वडील, सद्गुरु किंवा ईश्वर यांच्यापेक्षा कोणीही मनुष्य कधीच मोठा असू शकत नाही आणि तसं जर कोणी समजत असेल तर त्याच्यासारखा दुष्ट, दुराचारी, पापी, कपटी कोणीच नाही। त्याच्याशी संबंध ठेवणारा सुद्धा त्याच्याच वर्णाचा ठरतो। अशा व्यक्तीकडून ईश्वर कशाचाच स्वीकार करत नाही। त्याने घेतलेले नाम सुद्धा त्याला काहीही फळ देऊ शकत नाही। भरपूर युद्धकला अवगत असून सुद्धा ऐनवेळी रणांगणात कर्णाची जशी षंडासारखी अवस्था झाली तशीच त्या अभक्ताची अवस्था होते आणि कोठेतरी नरकद्वारात जाऊन पडतो, त्यातून त्याची कधीच सुटका होत नाही। सद्गुरु भजनाने मेंदूमध्ये तलक पेशी तयार होतात, त्यामुळे विचार शुद्धी होते, म्हणून मोह लोभ जाऊन वैराग्य प्रस्थापित होते। साधकाकडून सद्गुरूंना कोणत्याच गोष्टींची आवश्यकता नसते, तथापि सद्गुरूंना संतुष्ट करण्याची साधकांची इच्छा असते। अशा वेळी सद्गुरू त्या गोष्टीचा आनंदाने स्वीकार करून साधकाची इच्छा पूर्ण करून साधकात समाधान रमवतात। त्याही पेक्षा साधकांनी सद्गुरू बोधाकडे अधिक लक्ष दिल्यास सद्गुरू त्या साधकाबाबत अधिक संतुष्ट होतात। साधकाचे ध्यान कशावर आहे हे जाणूनच सद्गुरू बोध करत असतात। साधकाचे संपूर्ण लक्ष सद्गुरू बोध समजून घेण्याकडे असावे, तरच भौतिक बंधनातून लवकर मुक्त होऊन भगवत धामात जाता येतं। भगवंतासाठीच जे करतो त्याला अर्चन म्हटले आहे। साधकाकडून होणारे कर्म अर्चन म्हणून झाले पाहिजे। प्रत्येक श्वास भगवंताला समर्पक असला पाहिजे। साधकाची श्रद्धा, निष्ठा आणि ध्यास पाहून साधकाचा प्रत्येक श्वास भगवंताला समर्पित होण्यासाठी सद्गुरूकडून प्रबोध दिला जातो। म्हणून प्रबोध झाल्यानंतर साधकाच्या विचारात, आचरणात फार मोठा फरक पडतो। म्हणून अनुग्रहानंतर प्रबोध फार महत्वाचा आहे। त्याही पेक्षा प्रबोधाचे चिंतन अधिक महत्वाचे आहे। प्रबोधाचे चिंतन सत्संगात अधिक चांगलं होत असतं। सत्संग हा साधकासाठी फार मोठा पर्वकाळ असतो। जय